नमस्कार सर. नमस्कार. रसिक हो, मानवी जीवन हे अथांग आहे. या जीवन प्रवासामध्ये कित्येक व्यक्ती आपल्याला भेटतात. कित्येक व्यक्तींचं स्मरण आपण करतो, तर कित्येक व्यक्ती स्मरणातून निघून जातात. पण अशी काही माणसं असतात जी आपल्याला नेहमी आठवतात, हवीहवीशी वाटतात. असंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे सतीश टोनगे सर, ज्यांचा मूळ पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा आहे. पण ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून फारसे प्रचलित नाही आहेत, पण चळवळीमधले कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत आणि अतिशय संघर्षातून त्यांनी आपली जीवनामध्ये वाटचाल केलेली आहे. आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच त्यांनी नगरसेवक म्हणून सुद्धा खूप चांगलं सामाजिक कार्य या कळंबमध्ये त्यांनी केलेलं आहे. आपण छानपैकी आता मुलाखतीला सुरुवात करूया. तिचे 2 भाग मुलाखतीचे असतील. दोन्ही भाग आपण कृपया अनुभवावेत ही विनंती आहे. सर नमस्कार. आम्हा सर्वांना सर जाणून घ्यायला आवडेल की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, मूळ गाव याबद्दल बोलावं आपण. मी तसं तर माझे वडिलांचं लहानपणी कळंब आहे. मोठं आमचे वडील लहानपणीच कळंब लागले. हां. आणि मूळ गाव आमचं पिंपळगाव टोलगे आहे आणि ते सध्या धनेगाव धरणामध्ये गावं गेल्यामुळं वडिलांचं बालपण इथंच झालं आणि माझा जन्मसुद्धा कळंबमध्येच झाला. आम्ही तिघेजण भाऊ आहोत. एकत्र कुटुंब पद्धती आजही आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या कुटुंबातून मी आलेलो आहे आणि मी सर्वात लहान आहे. आणि माझा मूळ पिंड हा लिखाण, माझं लिखाण हे श्वास आहे असं म्हटलं तर बाबा. 12वी नापास झाल्यापासून मी लिखाणाला सुरुवात केली. 12वी नापास झालो त्या 6 महिन्यात मी वाचकांचा पत्रव्यवहार दैनिक राजधर्ममध्ये मी काम केलं. त्यानंतर दैनिक एकमतचा शहर प्रतिनिधी झालो. कॉलेजमध्ये भीतीपत्रक कथा संपादक म्हणून 5 वर्षे काम केलं. वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आलो आणि अशा तऱ्हेनं लिखाण हीच एक माझी ऊर्जा आहे आणि त्या कलमकारांनी, वाचकांनी, रसिकांनी, साहित्यिकांनी मला खूप मोठं प्रेम दिलं. 5 वर्ष कॉलेजमध्ये CR वर्गप्रतिनिधी म्हणून होतो. तिथंच विद्यार्थी मंच नावाची आम्ही एक संघटना स्थापन केली. कैलासवासी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी विद्यार्थी मंच म्हणून. त्या विद्यार्थी मंचमधूनच आम्ही सगळे बिघडलो मात्र नाही. त्या काळामध्ये आम्ही शहरापासून ते राज्यापर्यंत अनेक लेखन स्पर्धा घेतल्या, काही रांगोळी स्पर्धा घेतल्या. म्हणजे अनेक विविध स्पर्धेमधून शेकडो कलाकार सध्या या विद्यार्थी मंचमधून राज्याच्या बाहेर कार्यरत आहेत. आणि ओके सर, राजधर्माचा तुम्ही उल्लेख केला. हा पेपर कुठला? हा राजधर्म, दैनिक राजधर्म हा लातूरून प्रसिद्ध होत होता. त्यावेळेस असं सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. ते खिळे जोडून हा पेपर तयार होतो म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये. मग ते वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये 6 महिने मी काम केलं. त्यानंतर मी राजधर्माचं परत कॉलेज प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम केलं. दैनिक लोकपत्र असेल किंवा एकमतमध्ये युवा जल्लोष सदर सुरू व्हायचं. युवा जल्लोषमध्ये कॉलेज प्रतिनिधी म्हणून मी 5 वर्षे काम केलं. त्यावेळेस नाशिकचं कॉलेज जीवन हे नावाचं मासिक होतं. नाशिकहून त्या काळात तिथेही मी कॉलेजमध्ये काम केलं. अशा विविध दैनिक वर्तमानपत्रामध्ये लिखाणाचं काम आज जवळजवळ 40 वर्षापासून माझं सातत्यानं चालू आहे. आपलं महाविद्यालयीन शिक्षण हे कोणत्या महाविद्यालयात झालं? मी पहिलीपासून ते MSc पर्यंत मोहेकर महाविद्यालयाच्या सगळ्या संस्थेमध्ये माझं कळमध्ये शिक्षण झालं. अच्छा. पहिली ते 10वीपर्यंत विद्याभवन हायस्कूल कळत. नंतर शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात ग्रॅज्युएट ते पोस्ट ग्रॅज्युएट माझं शिक्षण. अच्छा. मला प्राध्यापक होण्याची इच्छा होती, परंतु काहीतरी घडामोडी घडल्या आणि MSc झाल्यानंतर मी कॉलेजच्या बाहेर पडलो आणि मला कैलासवासी नरसिंह जाधव यांनी शिवसेनेच्या मार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातून मला उभं केलं. मी त्याचं निवडून आलो आणि काही राजकारणामध्ये ॲक्सिडेंटली आलो आणि पत्रकारितेसुद्धा अपघाताने मी पत्रकारिता क्षेत्रात आलो. पण ज्या क्षेत्रात आपण जाल तिथं काही सोनं करावं, संधी आली मी चावलो नाही, हा उद्देश मनात ठेवून मी पत्रकारितेमध्ये काही उत्तम यश मिळवलंच. लिखाणामध्ये माझे 3-4 पुस्तकं प्रकाशित आहेत. 40-50 मला पुरस्कार तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरावर मिळालेले आहे. मेहरवा केंद्रात मी राष्ट्रीय सेवा कर्मी म्हणून 3 वर्ष काम केलं. कुठे सर? मेहरवा केंद्र धाराशिव. तर राष्ट्रीय सेवा कर्मी म्हणून काम केलं. त्यावेळेस सहारा सामाजिक संस्था नावाची संस्था
काढली. तिलाही तालुकास्तरीय व राज्यस्तरीय असे 2 पुरस्कार मिळाले. परत कळंब तालुका पत्रकार संघाची संघटनेची आम्ही जवळजवळ 25 वर्षापूर्वी स्थापन केली. त्यालाही 4-5 पुरस्कार संघटनेला मिळाले आहेत. म्हणजे आपण जिथं जाल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश येण्यासाठी प्रयत्न, चिकाटी आणि प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. शालेय महाविद्यालयीन जीवनामध्ये ज्यांचा प्रभाव तुमच्यावर पडला गुरुजनांचा, त्यांच्याबाबत काय सांगाल आपण? ठळक आठवणी काही? नाही, असं काही नाही की प्रभाव वगैरे काही नाही, पण मला वाचनाची नेहमीच आवड होती. हां हां हां. म्हणजे मी 10वीपासूनच अवांतर वाचन, लिखाण किंवा लिहित बसायचो. मी मला आजही माझी रोजनिशी मी दररोज लिहितो. मी काय करतो, काय नाही, हां हां. किंवा माझा खर्च किती होतो, मी कशासाठी खर्च करतो, ह्या सर्व रोजनिशी आजही मी म्हणजे माझ्याकडे तयार आहे. आणि मी मोठमोठ्या लेखकाचे मला सहाय्य घ्यायचा एक नाम म्हणजे आवड होती मला स्वाक्षरीमध्ये. मला पण आहे. बाळासाहेब ठाकरेची असेल, शरद पवारांची असेल. त्यांना भेटलात आपण सर? हो सर, मी बऱ्याच जणाला मुंबईला किंवा पुण्याला गेलो तर जी महनीय व्यक्ती असतात त्यांच्या सहाय्या अभिप्राय घ्यायचो. पत्रकारी क्षेत्रात मोठमोठे लोक मुंबई पुण्यामध्ये आहेत त्यांना कळमध्ये आणून काही उद्बोधन शिबिरं घेता येतात. काही 10 वर्षापासून 20 वर्षापासून आम्ही सर्वजण काम करतो. अतिशय चांगली टीम कळमध्ये आहे. या सर्वांच्या पाठीमागं मी जी यश आहे या सर्वांच्या पाठीमागं माझी पत्नी असेल, माझी मुलगी असेल, मुलगा असेल, माझे 2 भाऊ असतील, त्यांचे भाऊजाई असतील, पत्नी असेल, या सर्व, माझी आई असेल, माझे वडील होते, या सर्व कुटुंबाचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे मी हे यश उत्तुंग यश असं घेऊ शकतो. मला असं म्हणजे तिथं काय असं उणीव घटून भासू दिली नाही. तुझा छंद तू जोपास, तुझी आवड तू जोपास, असं मला नेहमी माझ्या भावाने, माझ्या बायकोनी सांगितलं. आणि त्यामुळेच मला बऱ्यापैकी यश आलं. मी 2दा नगरसेवक झालो. या काळामध्ये अनेक चांगले निर्णय मला घेता आले. कोणत्या पक्षाच्या माध्यमातून? मी आमचे नेते शिवाजी कापसे यांच्या माध्यमातून मी 2 वेळेस मित्र सदस्य म्हणून कळंब नगरपालिकेवर गेले. त्यावेळेस अनेक मूळ शिवसेना. मूळ शिवसेना म्हणजे त्यानंतर मला अनेक ठराव घेता आले. कळंबच्या विकासामध्ये बऱ्यापैकी माझा हातभार लागला. त्यामुळे मी अतिशय खुशी आणि आनंदी आहे. आणि अजूनही माझं लिखाण चालू आहे. मी म्हणजे भास्कर चंद्रजीव असतील, के.व्ही. सबदे असतील, शेखर गिरी असतील, नाट्य कलावंत ॲडव्होकेट विनय नकाते असतील, अरुण गिरी असतील, या सर्व केदार काळवणे आहे. केदार काळवणे सर असतील. त्यापैकी अनेक, अशोक शिंदे माझा जीवलग मित्र, ज्या पथनाट्यामधून तो वर आला. कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही पथनाट्य करायचो. त्या काळामध्ये विश्वनाथ तोडकर, भूमिपुत्र वाघ यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य आणि मदत केली. हे अशी अनेक लोक जी गरिबीतून वर आले ते सर्व आमचे मित्र म्हणजे आणि आम्ही एकमेकांचे सवंगडी म्हणून आजही कायम एकमेकांच्या संपर्कात असतो. बरं. शरद पवार साहेबांची भेट केव्हा झाली सर आपली? मी रांजणी कारखान्यावर शरद पवार साहेब आले होते त्यांच्या उद्घाटनाला. त्यावेळेस माझी त्यांची भेट झाली. त्यांना पुस्तक दिलं आणि माननीय विलासराव देशमुखांच्या दैनिक एकमतमध्ये त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. त्यांच्या विलासराव माननीय विलास त्यावेळेस मुख्यमंत्री होते ते. अनेक वेळा जवळजवळ 20-25 पुरस्कार दैनिक एकमतचे आमचे अंतर्गत पुरस्कार असतात. ते मला दरवर्षी पुरस्कार त्यांच्या हस्ते 4-5 मला पुरस्कार मिळाले. त्यांच्याच सहकार्यानं किंवा त्यांच्यामुळेच मला हिरो होंडाची एजन्सी पण मला मिळाली. व्यवसायातही प्रगती केली. विमान कधीच बघितलं नव्हतं. विमान ही पत्र्यावरून जाताना आम्ही नेहमी बघायचो की आम्ही पत्र्याचं घर असताना. पण जवळजवळ मी आणि माझ्या भावानं व्यवसायाच्या दृष्टीनं जवळजवळ 10-15 देश आम्ही फिरून आलो. तिथूनही पत्रकारिता गेली. तिथलंही काय नाविन्यपूर्ण काय आढळतं ती दैनिक एकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वाचकांनी भरभरून असा प्रतिसादही दिला. कोणते देश पाहिले सर? आपण न्यूझीलंड गेलो, ऑस्ट्रेलिया गेलो, नेपाळमध्ये गेलो, पुन्हा दुबईला जाऊन आलो. अशा बऱ्याच ठिकाणी थायलंडला जाऊन आलो. व्यक्तिगत बघण्यासाठी खास केलं? ते अभ्यास दौरा कंपनीचे असायचे. सिमेंट कंपनी असायची, हिरो कंपनीचा. अच्छा, बरं. आता राजस्थानचा होता दौरा हिरो कंपनीचा. त्यावेळेस तिथं जाऊन आलो मी परत. तिकडनं सर वेगळे पण काही कुठल्या देशाचं पण तो भरपूरच आहे. पण शेवट आपली मातृभूमी भारत आहे, आपली मातृभाषा मराठी आहे. त्यामुळं जरी वेगळं पण असलं तरी एक आठवड्याच्या पुढे काय राहू वाटत नसायचं. शेवट आपली ओढ आपल्या आईशी, आपल्या मातृभूमीशी, आपल्या मराठी भाषेची असल्यामुळं एवढं काही इतकं कौतुक करावं असं काही नाही. शेवट आपला देश, आपली माती, आपली नाळ आपल्या मातीशी जोडली गेली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. विलासरावांचं व्यक्तित्व नेमकं तुम्ही त्यांना बऱ्याचदा भेटला असतं, काय विशेष वाटलं बरं सर? विलासराव देशमुख म्हणजे आमच्या दृष्टीनं आमचा देव माणूस आहे. की मला ॲडव्होकेट दिलीपसिंह देशमुख यांनी ॲडव्होकेट दिलीपसिंह देशमुख माझे कौटुंबिक मित्र आहेत आमचे. त्यांनी मला दैनिक एकमतमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तिथं काम करण्याची संधी दिली. आणि जवळजवळ आज 35 वर्ष, 20 ऑगस्टला आता 35वा वर्धापन दिन आहे.
35 वर्ष झाली एकमतमध्ये मी अतिशय प्रेमाने जिव्हाळ्याने काम करतो आणि त्यापेक्षा जास्त प्रेम मला एकमतमधले सर्व टीम प्रेम करताना मला आढळतात. बरोबर आहे. मला 2016-17 रोजी स्वाईन फ्लू झाला होता. मी थायलंडला होतो. हां. विमानामध्ये मला त्या व्हायरलची म्हणजे साथीच्या रोगाची लागण झाली. त्यावेळेस मी 20-22 दिवस रुबी हॉलला बेशुद्ध होतो. अरे वा. त्यावेळेस माझी पत्नी आणि माझे मोठे भाऊ माझ्यासोबत होते. म्हणजे मी परत येईल असं 99% लोकांना माझ्या मित्राला वाटत होते की आता हा सतीश आपला गेला. मग आपला मित्र जाऊ नये म्हणून त्यांनी इतर कळममध्ये काही आरत्या केल्या, रोज बोलते, काही म्हणजे ज्या पद्धतीनं जे करता येईल हां हां हां. ते सगळं केलं. आणि तिथं ज्यावेळेस मी तिथं माझे मित्र संतोष देशपांडे होते, तिथं बरेच माझे मित्र होते. तिथं मला साथ दिली. माझा पुतण्या प्रतीक माझ्यासोबत तिथं होता, माझी पत्नी स्नेहा होती, माझे मोठे बंधू विजय होते, माझे दुसरे बंधू दिलीप होते. या सर्वांनी मला अतिशय म्हणजे खंबीर साथ दिली. आणि त्या आयसीयूमध्ये बसवून मी कळम ते रुबी हाल संघर्ष 22 दिवसाचा हे पुस्तक मला लिहिता आले. त्या पुस्तकाचं खूप स्वागत झालं. ह्या पुस्तकाचं प्रकाशन भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते आणि एकमतचे संपादक त्या तत्कालीन पांडुरंग कोलगे यांच्या हस्ते मला करण्याचा भाग्य मला मिळालं. बरोबर आहे सर. दैनंदिनी तुम्हाला लिहायची आवड पहिल्यापासून का हो, सर? एकदम कॉलेजपासून मला दैनंदिनी लिहिण्याची आवड आहे. मी 5 रुपयाचा पेन आणला तर आजही मी लिहितो की 5 रुपये माझे पेन आणला, 10 रुपये माझे बेल खाल्ली, तर वडापाव खाल्ला 20 रुपयाचा. म्हणजे मला कुठली सवय समजा आहे की साहित्य घडामोडी काही काही असं मी पुस्तकं मला लेखनाची आवड आहे, चांगली गोष्ट आहे सर. मी आता माझ्याकडे 1012 पुस्तकाचं संग्रहालय आहे. मला कोरोना झाला त्यावेळेस पण कोरोना काळामध्ये मी अत्यवस्थ होतो. मला बारशे येतं ॲडमिट करण्यात आलं. त्यावेळेस माझी पत्नी माझ्यासोबत होती, माझी काही मित्र अशोक शिंदे, शीतल गोंगडे, माझे मोठे बंधू दिलीप म्हणजे यांनी सर्वांनी मला अतिशय म्हणजे आपुलकीनं आणि माझ्या म्हणजे खंबीर असं साथ दिली. आणि तिथं डॉक्टर अंधारे हॉस्पिटल बार्शी इथं बसून मला एक पुस्तक लिहिता आलं. ते मी पॉझिटिव्ह नावाचं पुस्तक मी लिहिलं. त्याचं प्रकाशन कळमचे भूमिपुत्र आता मुंबई इथं राजकीय विश्लेषक म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करतात अभय देशपांडे यांच्या हस्ते करण्याचं भाग्य मला मिळालं. त्यावेळेस कळम पत्रकार संघाचे मोठं असं पत्रकार भवन भारतभरात कुठंच नाही, ते आम्हाला इथं मांडण्याचा योग आला. नगरपालिकेने मला आम्हाला जागा दिली. त्याचं उद्घाटनसुद्धा दिलीप माझा राजकीय कट्टा माझा कट्टाचे जे संपादक आहे राजीव खांडेकर त्यांच्या हस्ते आम्हाला करण्याचं भाग्य मिळालं. आणि अशा अनेक मोठ्या लोकांबरोबर बैठका झाल्याने त्यांचे विचार, त्यांच्या बैठकातून आलेलं मंथन याचा अभ्यास करून मला वेळोवेळी माझ्यात काही बदल करता येईल का, माझ्या लिखाणात काही बदल करता येईल का, जे लोकांना आवडतं ते मला देता येईल का. एक तर 99.9% आपण पॉझिटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या नात्यानं माणसं जोडली जातात, माणसाचं प्रेम जोडलं जातं, त्यांच्यातील सुप्त गुण समाजाला कसे समजतील हे आपण समाजापुढे दाखवावे. अवगुण आपण बाजूला सोडून गुणांचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला माणसं जोडता येईल. हा माझा एक छोटासा प्रयत्न मला उत्तुंग यशापर्यंत घेऊन गेला. सांप्रदायिक विचारांचा काही प्रभाव आपल्यावर आमचं घरच मूळ माळकरी आहे. माझ्या आईनं पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. आता माझा मुलगा समर्थ इंजिनिअरिंग असताना सुद्धा चार वेळा असतो पायी चलत पंढरपूरला जातो. यावर्षी पण गेला होता आणि जवळ 24 तास उभं राहून त्यानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि सर्व माळकरी आहोत, माझ्या घरातसुद्धा माळ आहे. त्यामुळे आणि मी ज्ञानेश्वरी 3 महिन्यात पूर्ण केली. 3 महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा येथील हरिभक्तपरायण महादेव महाराज आडसो यांनी मला एक ज्ञानेश्वरी आणि लिहिण्यासाठी एक वही दिली होती. लिहिण्याचा प्रयत्न करा असं मला त्यांनी सांगितलं. आणि मग ती मी लिहित गेलो. 2 महिन्यात जवळजवळ माझी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. वाचून लिहित गेलो. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अर्थ, ज्ञानेश्वरीचे विचार, तुकाराम गाथाचे विचार माझ्या डोक्यात शिरले. आणि थोडंसं धार्मिक संप्रदायात मी गुंतलो गेले. कॉलेज जीवनामध्ये मला देवा धर्माची आवड नव्हती, पण आता ह्या 10-1 वर्षामध्ये मी थोडंसं धार्मिककडे वळलो आहे. ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. ते मी पूर्ण वाचिकाला किंवा रसिक महोदयाला पुन्हा सांगू शकतो की आपलं कुठंतरी अधिष्ठान असावं. ज्यावेळेस आपल्याला काहीतरी आपण नतमस्तक होण्यासाठी किंवा 2 मिनटं कुठंतरी स्तब्ध उभा राहावा असं एखादं ठिकाण असावं. सध्या आदर्श घ्यावा कुणाचा हा प्रश्न सगळीकडेच असताना आपण देवदेवतांचे, महापुरुषांचे, संतांचे आदर्श घ्यावे हा एकमेव आदर्श आता आपल्या सर्वांपुढं उभा राहिलेला आहे. बरोबर आहे सर. मंदिरामध्ये कासव आपल्याला दिसतं, संयमानं आपण वागावं ते सांगत असतं. घंटा असते,
आपलं मन एकाग्र असावं, एकतानता आपल्या मनामध्ये असावी. मुळात शिव ज्याला म्हणतो आपण, शिव म्हणजे पवित्रता आणि कल्याणकारी कार्य आपण करावं यासाठी आहे. आपली संस्कृती सांगते सर, सत्यम शिवम सुंदरम. सत्य हाच परमेश्वर आहे, चांगुलपणा मानवता हाच परमेश्वर आहे आणि तेच सुंदर आहे. आणि त्याचीच उपासना ही होत राहिली वारकरी संप्रदायामध्ये. आपल्या आई तिकडं नेहमी दिल्लीमध्ये जात असायच्या पायी पायी. आता मुलगा जातो. आता मुलगा जात आहे. आईचं माहेर आईचं माहेर कळममध्येच आहे. आडनाव ते? चोले म्हणून आहे, ते माझे मामा आहे. अच्छा. आमचंच आजोळ आहे. बरं. माझं सगळं बहुतांश आणि माझी सासरवाडी शरावणीचे आहे. अच्छा. म्हणजे इथलेच ह्याच परिसरात सगळं. वडील व्यवसाय काय होता वडिलांचा? वडील माझी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव होते. हां. 35 वर्ष त्यांनी सचिव म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगलं काम केलं. वा. त्यामुळे त्यांच्याच नावामुळे हां हां. आम्ही आज व्यवसायामध्ये सुद्धा निघत आहोत. माझ्या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. वा. सर, एकमतमध्ये तुमचे सदर म्हणजे कधी काळी एकमतला सुद्धा मी जास्त नाही, पण माझे बरेच लेख त्यावेळेस माझे प्रकाशित झालेले आहेत आणि लेखनाच्यामुळे सरांची आमची ओळख ही होत गेलेली आहे. तुमचे सदर हे खूप त्यावेळेस गाजले सर. जे म्हणजे अंधारातील माणिक मोती जे कोणी आहेत त्यांना उजेडामध्ये आणणं हे खूप मोठं कार्य आपण केलं. त्याबद्दल सांगा सर. मला खूप लिहितं केलं. हां. त्यांच्यामुळेच मी आज सतीश टोंगे जे नाव आहे हां. ते राज्याभरात वेगळ्या पद्धतीनं चर्चेला जाते. हो. की कळम म्हणलं की सतीश टोंगे आपला हक्काचा माणूस हे बाहेरून राज्यातून परराज्यातून येणाऱ्या मंडळी नाव वाटतं. आणि जवळजवळ मी 40 वेगवेगळ्या नावाने मी सदर घेईन. हां. बरं. 40 काही पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित झाले, काही दैनिकात झाले, काही इतर मासिकात झाले. मांजराकात नावाचं सदर माझं आजही जवळजवळ 30 वर्षापासून चालू आहे. एक साप्ताहिक सदर आहे, ती दर सोमवारी प्रसिद्ध होतं. नंतर कुजबूज नावाचं माझं दैनिक सदर म्हणजे दररोजचं सदर खूप गाजलं की अनेक माणसं एकमेकाला कुजबूज या नावानं ओळखू लागली. पारावरच्या गप्पा असतील किंवा अंतरंग असेल, कुजबूज असेल, आले गणरया, गावाकडची माणसं, पहिला दिवस शाळेचा, आडगळ, आटोळा, गावाकडचे गणपती, मी खेळाडू असताना, शाळेचा पहिला दिवस, संडे उस्मानाबाद, जागे राहायचा, समाज बदलासाठी, प्रेमायण, वारी आदिदार, उस्मानाबाद, राम मेंबर, माझा गणराय, आई राधा उदवदू, पटाय चला वारीला, पारावरच्या गाथा, इत्तल अन्नदाता, श्रद्धास्थान, अंतरंग यासारखे अनेक सदरं माझे प्रकाशित झाली. माझं प्रेमायण नावाचं सदर तर अतिशय म्हणजे कॉलेजच्या मुलांनी मुलींनी डोक्यावर घेतलं. मला अनेक फोन आले की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. माझ्यावर प्रेम करणारे असे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच नसतं. किंवा मला आई म्हणून प्रेम केलं, मावशी म्हणून प्रेम केलं, बहिणी म्हणून प्रेम केलं, कुणी प्रेमिका म्हणून मला फोन आले. म्हणजे शेकडो लोक माझ्याशी या पुस्तकामुळे माणूस प्रेम हे असंच असतं यामुळे जोडले गेले. याच्या 2 आवृत्त्या निघाल्या. याच्यामध्ये 51 आपण शोधून 51 प्रेम कथा म्हणजे ललित यामध्ये आहे. यामध्ये गणपतीपासून सुरुवात केलेलं आहे. मला अनेक पुरस्कार मिळाले. प्रेम हे असंच असतं, मोरपंखी आठवणीचा हिंदोळा ह्या नावाने हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी माझ्या आजी ज्या निरक्षर होत्या पण आम्हाला साक्षरतेचे ज्यांनी धडे दिले, नाहीतर माझे वडील कुठेतरी सालगडी म्हणून राहिले असते, त्यांनी माझ्या वडिलांना लहानपणीच कळममध्ये आणलं, शिक्षण दिलं आणि नोकरी लावली. असे माझ्या आजी भागीरथीबाई टोंगे यांना हे पुस्तक यांच्या स्मृतीस मी अर्पण केलेलं पहिलं पुस्तक आहे. खूप या पुस्तकानं माझं म्हणजे प्रसिद्धीच्या जोरावर वेगळ्या धार्मिक नेलं, एकमतने प्रसिद्ध केलं. माझ्या वडिलाला बाजार समितीचे सभापती कैलासवासी ॲडव्होकेट देशमुख यांनी नोकरी लावली होती. त्यानंतर त्यांचं नाव सर देशमुख असतं. दिलीपसिंह देशमुखांचे वडील ते सभापती होते. त्यांनी इथं नोकरी लावल्यामुळं आमचं पूर्ण कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीनं मध्यमवर्गीय कुटुंब म्हणूनच आम्ही जगलो. आजही मला शहरातला एकही दोस्त नाही. जाणून म्हणजे मला सगळ्याला सांगू वाटतं की माझे सगळे ग्रामीण भागातले गोरगरिबांचे मित्र आहेत. आजही आम्ही ते पाळतो. आजही हजारो मित्र आम्ही एकमेकाच्या संपर्कात असतो. दोस्ती तुटायची नाही. हा ग्रुप आम्ही तयार केला. त्यामध्ये 80-90 आमचे 10वीचे मित्र आहेत. गेट टुगेदर घेतो, आधी सामाजिक कार्यक्रम राबवतो, पत्रकार संघाच्या नावानं राबवतो. अनेक संस्थेशी मी संलग्न आहे. म्हणजे नाव झाले की येतात असं नाही, पण मूळ पिंड हा चळवळीचा, साहित्यिकाचा, लिखाणाचा असल्यामुळं अनेकांना आपले सतीश आपला आहे, मला ते आपले वाटलं. म्हणून आम्ही एकमेकाशी अतिशय प्रामुख्यानं प्रामाणिकपणे आणि प्रेमळपणानं एकमेकाला सुखदुःखात सहभागी असतो.
ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस स्वीकृत सदस्य म्हणून, शहराचा प्रतिनिधी म्हणून अनेक चांगल्या लोकांनी, म्हणजे सुशिक्षित विचारवंत लोकांनी अतिशय चांगली भावना व्यक्त केली. सर्वांच्या आजही संपर्कात आहे. त्यामुळे खूप काही नाही, पण माझं एकच घर कळमध्ये आहे. मी नेहमी म्हणत असतो की अल्पसंख्याक आहे मराठा समाजातला, त्यामुळं मला सांभाळून घ्या. त्या एका वाक्यामुळं अनेक लोकांनी, शेकडो लोक माझ्या प्रेम करतात. आणि साहित्यिकांना जे नवोदित साहित्य आहे, जे ग्रामीण भागात पिचलेले आहे, ते गावकुसाबाहेर निघू शकले नाही, त्यांना या वेशीच्या बाहेर काढण्याचं काम हिकमतच्या माध्यमातून मी केलं. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. नक्की नक्की सर. भास्कर चंदन शिव सर हे मोठे कथाकार, मराठवाड्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे फार मोठे कथाकार, कथालेखक. त्यांचं लोकसत्ताला सदर त्यांचं सुरू होतं, तर ते सुद्धा सर आपण येण्यामध्ये खूप कष्ट घेतलेले आहेत. भास्कर चंदनशिव हे नाव कळमकरांसाठी अतिशय आदराने घेतलं जातं, अभिमानाचं आहे. ते आमच्या इथं राहतात, हेच आमचं खरं नशीब आहे. आम्ही नेहमी त्यांना भेटतो. त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित नाही, वय झाल्यामुळे. अतिशय पुस्तकं त्यांची आहेत. लाल चिकन नावाची कथा खूप महाराष्ट्रभर गाजली. आजही लाल चिकन भास्कर चंदनशिव या नावानं चित्रपट पण त्यावर येऊ लागलेला आहे. त्यांची 61 निमित्त प्राध्यापक केदार कारवणे सर सुद्धा आता एक पुस्तक बाहेर काढतायत असं समजलं. ते आमचं खरोखरच भाग्य आहे की भास्कर चंदनशिव कळममध्ये राहतात आणि आमच्याशी ते वैचारिक संवाद साधतात. ते खूप महत्त्वाचं आहे. मी ज्यावेळेस लोकसत्ताला काही वर्षे काम केलं त्यावेळेस सन्माननीय सतीश कुलकर्णी यांनी मला फोन केला की भास्कर चंदनशिवचं आपल्याला सदर करता येईल का, साधता येईल. त्यावेळेस मी सरच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली आणि त्यांनी होकार दिला. आणि जवळजवळ 1 वर्षभर ते सदर चाललं. आणि त्याच सदराचं लोकसत्ताने भोंगेळवाणी नावाचे एक पुस्तक, भेंगुळवाणी नावाचं पुस्तक बाहेर काढलं. आणि आजही ते खूप गाजलं लोकसत्तामध्ये. ते पुस्तक प्रकाशित लोकसत्तानंच ते प्रकाशित करून दिलं बहुतेक, म्हणजे नाही पण लोकसत्तानंच दिलं ते. एक सांगतो सहज, हे अनौपचारिक आम्ही खूप गप्पा केल्या. म्हणजे प्रत्येक आठवड्याला सरांना भेटणं, त्यांचा तो लेख आणणं, ते पुन्हा ते फॅक्स करणं, तो लेख आल्यास तो पेपर त्यांना देणं, हे सातत्यानं 1 वर्षभर. हे म्हणजे हे सांगायच्या गोष्टी नाहीत, परंतु एखादा आपल्या भागातला मोठा साहित्यिक आहे आणि मोठ्या एखाद्या अतिशय ख्यातकीर्त अशा पेपरमध्ये, वृत्तपत्रात त्यांचं लेखन हे पुन्हा यायला पाहिजे असं वाटणं आणि त्यासाठी धडपड करणं, मुख्य जे तिथले संपादक असतील, संयोजक असतील, त्यांना भेटणं, सांगणं, ही जी कळकळ आहे ही खूप महत्त्वाची वाटते सर. आपल्याच या कळमनगरीमध्ये KV सरवदे सर एक मोठे साहित्यिक आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी दलित जाणीवांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याबाबतही आपण सराशीच प्रयत्न केलेले आहेत. हो, KV सरवदे हे शिक्षक होते. आता ते सेवानिवृत्त झाले, पण त्यांची जवळजवळ 25 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. दलित साहित्यिक म्हणून हा फार मोठा माणूस आहे. ते कळमकरांचं सुद्धा भाग्य आहे की कळममध्ये ते वास्तव्यात आहे. त्यांच्याशीही माझा नेहमी संवाद असतो. त्यांचा अनेक त्यांचे म्हणजे त्यांच्याबद्दलचं लेख वगैरे मी प्रकाशित केले आहेत. त्यांना अनेक ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मी हमखास सांगतो किंवा माझ्या कार्यक्रमात मी त्यांना बोलवतो. त्यामुळं KV सरवदे, भास्कर चंदनशिव हे जुन्या पिढीतले जे साहित्यिक आहेत त्यांना खरोखरच आपण सर्वांनी सांभाळणं खूप गरजेचं आहे. ही माणसं आहेत म्हणून कळमचं नाव आहे. त्यामुळं आणि येणारे नवोदित जे साहित्यिक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, त्यांना सुद्धा त्यांचे एक आदर्श म्हणून या दोघा-तिघाचं आपण आदर्श घेतला पाहिजे. बरोबर आहे सर. सर तुम्ही जेव्हा महाविद्यालयामध्ये होता, हे तुमचं लेखन जे सुरू झालं, भित्तीपत्रकात तुम्ही लेखन करायचे का? मी कॉलेजमध्ये असताना मोहेकर गुरुजी विद्यार्थी मंच नावाचा मी भित्तीपत्रक काढलं. त्या भित्तीपत्रकाचा मी संपादक म्हणून काम केलं 3-4 वर्ष जवळपास. पण त्यावेळेस मी संपादकीय लिहायचो. विठ्ठल जाधव म्हणून आलेल्या कविता किंवा लेखनाचं स्फुटणी करून ते लावायचं. अशोक शिंदे सांस्कृतिक विभाग म्हणून अशा मी विभाग केले होते. अतिशय चांगलं असं पॅरलल म्हणजे कॉलेजमध्ये जे सांस्कृतिक वातावरण असेल, क्रीडा असेल, आम्ही अजून 5 वर्ष इतकं छान सांभाळलं की अनेक शेकडो जयवंत तांबरे नावाचा आंबेराचा आता अतिशय साधा कलाकार आज मुंबईमध्ये आज वेगळी ओळख आहे. आंतरराष्ट्रीय चित्रकार म्हणून तो ख्यातनाम झाला आहे. माझ्या पुस्तकाचं कळंब तालुका पत्रकार संघाने प्रकाशित केलेल्या चतुरस्थ व्यक्तिमत्व सतीश टोंगे या पुस्तकाचं जे मुखपत्र आहे ते जयवंत तांबरे या विद्यार्थ्यानं, या मुलानं, विद्यार्थी मंचच्या या कार्यकर्त्यानं तयार करून दिलेलं आहे. अतिशय TV वर किंवा अनेक ठिकाणी तो जी ती
त्याला मागणी असते. खूप छान असं काम त्यानं या विद्यार्थी मंचमधून पुढं आलेला कार्यकर्ता आहे. अनेक मुली, सुनीता गुंजाळ कवडे नावाची कळमची मुलगी या विद्यार्थी मंचमधून तयार झाली आणि तिने अतिशय साहित्य क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. धाराशिव येथील तेरणा ट्रस्टमध्ये ती ग्रंथपाल म्हणून त्या काम करत आहेत. अतिशय साहित्यिक जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख त्या शैली निर्माण करून विद्यार्थी मंच, आमचं जे विद्यार्थी मंच मूळ आहे त्याला कधी विसरलं नाहीत. आजही आम्ही जे घडले, मी नेहमी म्हणत असतो, आम्ही घडलो पण बिघडलो नाही. विद्यार्थी मंचमधून आम्ही घडलो पण आम्ही बिघडलो नाही आणि कुणाला बिघडूही दिलं नाही. हा आमचा मूळ स्वभाव. आजही आम्ही एकमेकाच्या नेहमी संपर्कात असतो. तुमचे त्यावेळेस मराठीचे प्राध्यापक कोण होते सर? नाही सर, माझा आणि आर्टवाल्याचं, मी सायन्सचा विद्यार्थी होतो. हो. म्हणजे 11वीपासून मी सायन्समध्ये असताना पण माझी सायन्समध्ये कधीच मन रमलं सेकंड लँग्वेज नाही. मी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. इकडं नाही, मराठी विषय कुठं तरी एखादा असेल ना, मराठी विषय फर्स्ट लँग्वेज किंवा कुठंतरी असेल तर लक्षात नाही. बरोबर, ठीक. पण कधी भगवान प्राचार्य होते. काय नाव? कधी भगवान म्हणून. हो, हो, हो. निधन झालं त्यांचं. बरं. त्यांनी आम्हाला खूप अशी मदत केली. मी सायन्समध्ये कधी रमलो नाही. हां. मी नेहमी असं वेगळ्या लिखाण किंवा असं अवांतर ह्याच्यामध्ये माझा वेळ असायचं. मला सगळ्या प्राध्यापकांनी प्राचार्यांनी अतिशय मोलाची मदत केली. काही शिपाई वर्गांनी मदत केली. प्राचार्य दिवस कोण होते? कधी भगवान प्राचार्य. तेच प्राचार्य होते. प्राचार्य होते. उपप्राचार्य प्राध्यापक लांडे सर म्हणून होते. बरं. त्यानंतर मला होळे सर, लांडे सर यांनी मला खूप अशी मदत केली. आणि MSc पण तिथंच झालं. बरं. MSc प्राणीशास्त्रामध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. वा वा वा. प्राध्यापकही झालो असतो हो, हो. त्याच कॉलेजमध्ये. पण नंतर राजकारणात आलो, व्यवसायात उतरलो. माझे मोठे भाऊ हे पतसंस्थेमध्ये नोकरी होते. मग आम्ही सिमेंटचं दुकान टाकलं सुरुवातीला. त्या आम्ही दोघेही बसून आजही एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे दोन्ही आमचे व्यवसाय अतिशय वृद्धिगत आहे. MSc झालो पण त्या शिक्षणाचा आणि असा काही मला फायदा झाला नाही. मी डिग्रीचं भेंडोळ कधीतरी काढत असतो, म्हणत असतो याचा काही फायदा झाला नाही. फक्त पदवीधर मतदारसंघामध्ये नाव नोंदवण्यासाठी त्या डिग्रीचा उपयोग झाला. असो पण म्हणजे आपण पण त्यानिमित्तानं तुमची डिग्री झाली, जडणघडण होत गेली. कॉलेजमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली. सर्वांनी मदत केली. शहरामध्ये एक सतीश टोनगे नावाचं वलय आजही सर्व मित्र कंपनीत व्यापाऱ्यात किंवा आहे. पण माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं, तू काही कर पण जे आपलं नाव आहे त्या नावाला काही बापासून नको. आणि तो आज तंतोतंत मी तरच वागत आलो की कुठेही बदनामी होणार नाही माझ्या कुटुंबाची, प्रतिष्ठेची. हे प्रतिष्ठित कुटुंब म्हणून आज शहरामध्ये बऱ्यापैकी आहे. त्यामुळं आजही त्या नावाला काही खराबी होईल असं तरी मी वागलो नाही, यापुढे वागणार पण नाही. त्यावेळेस साहित्य कलावंत कोणी आले असतील गॅदरिंगच्या निमित्तानं? हो, भरपूर आम्ही साहित्यिक कलावंत. त्यावेळेस हेमंत करकरे जे आता त्यांचा जो झाला 26/11 त्यांना मी गॅदरिंगला, स्नेहसंमेलनाला माझ्या उद्घाटनाला आणलं होतं. परत ललिता लोळगे म्हणून न्यायमूर्ती होत्या चांगल्या, त्यांना पण आणलं होतं. परत शिवाजीराव भोसले यांना पण आणलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले होते. परत मराठवाडा विद्यापीठाला काही कुलगुरू होते. कापा सोडवणे का त्या काळात त्यांना पण आम्ही आणलं होतं. शिवाजी पेठे असं बरेच मला आठवत नाही, बराच काळ गेला तो. मला आजही कॉलेजमध्ये, अगदी त्या कॉलेजमध्ये माझं कॉलेज असं वाटतं. त्यामुळे मी जाऊन अलमाऱ्यावरून काही घेऊ शकतो. सध्याचे जे प्राचार्य होते, मेडिकल कॉलेजचे जे संस्थापक सचिव आहे किंवा डॉक्टर अशोकदादा मोहेकर यांच्या वडील ज्ञानदेव मोहेकर यांच्या नावानं राज्यस्तरीय आम्ही पुरस्कार सुरू केला. ते एक पावनज्योत नावाचे साप्ताहिकाचे संपादक होते. म्हणजे आम्ही पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक राज्यामध्ये अनेक माणसं जोडले गेलो आहोत. कैलासवासी शिवशंकर बाप्पा जोंधळे यांनी स्थापन केलेला हा जो पत्रकार संघ आहे त्या संघाचा अध्यक्ष म्हणून मी 20-25 वर्ष होतो. परत परमेश्वर पालकर, शीतलकुमार डोंगरेनाथ, अशोक शिंदे हे अध्यक्ष आहेत. अतिशय चांगल्या दाखमीनं हा कार्यक्रम चालू आहे. हे जे पुस्तक आहे हे माझ्यावर, मी एवढा मोठा नाही पण त्यांना वाटलं की पुस्तक सतीश टोनगेच्या नावानं त्यांच्या पैलू उघडून द्यावे. तर हे पुस्तक आमच्या तालुक्यातील पत्रकार व काही मान्यवरांनी माझ्याबद्दलचे आर्टिकल लिहिले. याच वाचलं, चांगलं पुस्तक आहे. भास्कर चंदन शिवनं सुद्धा अभिप्राय देऊन माझ्याबद्दल काही 4 शब्द कौतुकाचे लिहिले आहेत. त्यामुळं हे पुस्तक पत्रकाराचे ऊर्जा म्हणून कायम आहे.
आणि शिवशंकर बाप्पा गोंगडे यांच्यावर ऊर्जास्तंभ नावाचं मी पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांच्या काळात जे पत्रकार होते, त्यांच्या काळात जे विविध राजकारणी होते, त्या राजकारण्यांचे लेख घेऊन कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने ऊर्जास्तंभ नावाचं आम्ही पुस्तक केलं. ते नवीन पत्रकाराला एक शिदोरी म्हणून किंवा त्यांना काय म्हणजे पत्रकारिता त्यावेळेची कशी होती आणि आजची कशी आहे, त्या पुस्तकातून मार्गदर्शन मिळावं हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे. तर तुम्ही पत्रकारितेमध्ये जवळपास 35 वर्षापासून आहात. 40 वर्ष 40 वर्ष आता होत आली. म्हणजे विद्यार्थी दशेपासून सरांचं लेखन चालू आहे. त्यावेळेसचा कालखंड आणि आत्ताचा कालखंड, सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा, काय बदल वाटतं? सगळ्या क्षेत्रामध्ये खूप बदल. त्यावेळेस म्हणजे कागदावर आम्ही बातम्या लिहायच्या, कुठेतरी एस टीला थांबायचं किंवा कधी टॅक्सी थांबायची, तिथून ती पोस्ट करायची. पेपर येत नसे, मग कधी आला तर तो स्वतः लिहून त्या कस्टमरला द्यायचा, ज्याच्या बातम्या आहेत त्यांना वाचायला द्यायचा. सोशल मीडिया नव्हती, त्यामुळं पोस्टात जाऊन तार करायची, खिळी जुळून पेपर तयार व्हायचा. म्हणजे अशी अनेक संकट, अनेक समस्या त्यावेळेस वर्तमानपत्रावर होत्या. तरी पण आम्ही जवळजवळ 40 वर्ष झाली मला या क्षेत्रामध्ये. आता प्रत्येकजण आता पत्रकार, ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार आहे. त्यामुळं आता काय म्हणजे सोशल मीडियामुळं प्रिंट मीडियाची अधोगती झाली की काय हा शोधाचा विषय आहे. परंतु सध्या म्हणजे असं म्हणजे ह्या क्षेत्रावर एक संकट आल्यासारखं आहे. वाचकांबद्दल काय वाटतं? वाचन पण आता पहिल्यासारखं नाही. आता विकत घेऊन पुस्तक कुणी वाचणार नाही. दर्जेदार एखादी पुस्तकं आता विकत घेत नसल्यामुळं प्रकाशन संस्था सुद्धा थंड झाली, कुणी लिहायला तयार नाही. आता सकाळी सगळ्या वर्तमानपत्राचे पुस्तकाचे फुकट PDF पडतात, त्यामुळं आता वर्तमानपत्र पण विकत नाही. वाचकांची संख्या कमी झाली. सोशल मीडियामुळं आजची बातमी एका मिनिटात सोशल मीडियावर, त्यामुळे उद्या वाचनाची वाचल का नाही हा एक प्रश्न आता सगळ्यांना भेडसावत आहे. अशा अनेक समस्याला तोंड देऊन ही पत्रकारिता आता वाटचाल करते. आत्ताच सरांचे 2 पुस्तकं मी बघितले, जे सरांनी आता नुकतेच मागवले. संजय राऊत यांचं पुस्तक शिवसेनेचे, त्याचं नाव सर पुस्तकाचं? स्वर्गातील नरक. स्वर्गातील नरक ते पुस्तक. आणखी पुस्तक एकनाथ आवाडांचं पुस्तक आहे. माजलगावचे मोठे सामाजिक कार्यकर्ते, त्याचं नाव आता आठवत नाही आहे. ते पुस्तक त्याच्यासाठी मागवलेलं आहे. म्हणजे पुस्तकं मागून खरेदी करून वाचणं गोष्ट फार महत्त्वाची आहे सध्याच्या काळामध्ये. सरांबद्दल भरपूर आणखी बोलायचं आहे आपल्याला, त्यांच्या पुस्तकाबद्दल हे करायचं आहे. त्यांचे काव्य म्हणा किंवा छोट्या त्यांच्या कथा म्हणा, त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला अनुभवायच्या आहे. आणखी बरंच काही जे या मुलाखतीत राहिलेलं आहे तेही आपण अनुभवणार आहोत. फक्त आपल्याला विनंती अशी आहे की दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आपण असा बघावा, ही विनंती आहे. आणि आपणही आपल्या भागामध्ये अशी जी माणसं आहेत, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं वाटतं की कृतज्ञता हा जो शब्द आहे तो फक्त माझ्या डोक्यात असं बऱ्याचदा वाटतं. मला असं वाटतं की मी हे करतो, मी करतो. अशी बरीच माणसं प्रत्येक गावामध्ये आहेत की आता मी चॅनलच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करतोय. व्यक्ती महात्म्य, स्थल महात्म्य. इथं आलो मी कळंबमध्ये, तर स्थल महात्म्य जे आहे त्याबद्दल बोलतो आहे, व्यक्ती महात्म्य यांच्याबद्दल बोलतो आहे, आणखी कोणाबद्दल बोलणार आहे. पण सरांनी कित्येक व्यक्तींबद्दलची कृतज्ञताच व्यक्त केलेली आहे. आणि ती पण जवळपास 35 वर्षापासून सातत्यानं सर लिहित आहेत. तिथं आपण पत्रकार बघतो फक्त बातमी देणं आणि करणं, काही फायदा आहे का हे बघणं, अशी सरांची पत्रकारिता नाही आहे. सामाजिक, समाजसन्मुख अशी पत्रकारिता आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर वाटतो आहे. आणि एक अतिशय मनस्वी, मनापासून सर्वावर प्रेम करणारा असा साहित्यिक, मनस्वी माणूस हा आपल्याला भेटतो आहे या मुलाखतीच्या निमित्तानं. आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. हे जे आहे रसिकाला सांगू शकतो की हे कमलाकर राऊत अनेक वर्षापासून माझी मैत्री आहे. जवळजवळ आता 10-15 वर्ष झाली त्यांची भेट नाही, पण ते कळमध्ये आल्यानंतर अतिशय आपुलकीनं माझ्याशी फोन केला आणि या संदर्भात चर्चा झाली. मध्यंतरी आलतं बाहेर गावी गेलं एकदा. आणि सरांची माझी ओळख एका लेखन स्पर्धेमध्ये झाली होती. त्या लेखन स्पर्धेत जो आर्टिकल आहे ते सुद्धा माझ्याकडे आज उपलब्ध आहे. त्यामुळं ही जी वैचारिक मैत्री आहे किंवा संपर्काचं ठिकाण आहे ते अतिशय आजही त्यांनी जिव्हाळ्याने जपले. त्यामुळं मी अतिशय छोटा माणूस आहे, पण त्यांनी मला अतिशय मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं सरचे खरोखरच मनापासून आभार. भेटू सर आपण आज.